नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आपण जी पत्रकार परिषद बोलवली आहे, विरोधकांनी जे अचानक बाहेर येऊन ज्या पद्धतीने आरोप करणे चालू केले आहे, त्याच्यावर असं दिसतंय की निवडणूक लवकरच लागेल. निवडणूक आली की मग यांना सुचतंय. मागच्या वेळेस सुद्धा 2022 साली जेव्हा इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस बी असे बाहेरून वळवळ करत होते. पण आता 2022 पासून तर आतापर्यंत प्रशासक राज्य चालू आहे. प्रशासक हे कोणाचं असतं हे सर्व जनतेला माहिती आहे. प्रशासक म्हणजे हा सत्ताधारी पक्षाचा बसवलेला एक माणूस असतो आणि त्या प्रशासकावर कोणाचा दबाव आहे हे बी जनतेला माहिती आहे. आज सामान्य जनता बिल भरायला जरी गेली तर तिला माणूस सापडत नाही. आज माणूस एखादी तक्रार गटर तुंबली म्हणून जरी घेऊन गेला नगरपालिकेत तर तिथं काम होत नाही. ह्या सर्व तक्रारी आपल्या राहुरीचे नागरिक व लोकल माणूस असल्याने लोक माननीय खासदार साहेबांकडे जातात, वहिनीकडे जातात, प्राधिकाराकडे जातात. त्यांचे जर काम होत नसेल तर माननीय खासदार साहेबांना नगरपालिकेत यावं लागतं. येऊन जर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर यांच्या पोटात दुखायचं कारण काय? जर खासदार साहेब नगरपालिकेत येऊन लोकांचे प्रश्न सोडीत असतील तर यांनी पोटात दुखून घेऊ नये. त्यांनी उलट आणखीन 4 कामं चांगली करावीत. त्यांनी एखाद्या प्रशासकावर किंवा एखादा अधिकारी जर आमच्याशी बोलला तर त्याची बदली केली जाते. आम्ही जर त्यांना काम सांगितलं आणि त्या अधिकाऱ्याने जर काम केलं तर त्याला बोलून शिव्या दिल्या जातात. हे कितपत योग्य आहे हे राहुरीच्या जनतेला कळावं. राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी खूप चांगले माणसं होते. बापूसाहेब तनपुरे असतील, खासदार साहेब तसेच वहिनी असतील, यांनी जर समजा मीटिंग घ्यायला चालू केली, प्रशासकांनी येऊन जर त्यांना माहिती सांगितली तर त्यांना लगेच आपल्या वरिष्ठ नेत्याचा फोन येतो त्यांच्या आणि ते सांगतात की तुम्ही तनपुरेला काही माहिती देऊ नका. कालच माननीय OS घटकांबळे साहेब, नाव घेऊन सांगतो, घटकांबळे साहेब यांची बदली का झाली याची जरा आपण जिल्हाधिकाऱ्याकडे चौकशी करावी. फक्त जिल्हाधिकारी साहेबाला विचारावं त्याला राजीनामा देण्यास किंवा बदली करण्याचा अर्ज कोणी द्यायला सांगितला ही बी चौकशी करावी. अशा प्रकारे प्रशासकाला दबाव आणून जर जनतेचे कामं अडवली जात असतील, जनतेला विठी धरलं जात असेल तर पर्यायी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. जनतेच्या कामासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागेल. जनतेच्या कामासाठी आम्हाला वेळ आली तर आम्ही किती कामं केली हे बी खरं खोटं करावं लागेल. यासाठी विरोधकांनी आधी आपला चष्मा काढावा, विकास कामं बघावी, स्वतःच्या वार्डात किती कामं झाली हे त्यांनी आत्मपरीक्षण करून बघावं एकदा की तुम्ही काय करतायत आणि कोणाला आरोप करतायत. जे 2.5 वर्षापूर्वी आम्हाला अंधारात काय म्हणायचे ना आता उजाडात काय म्हणतात हे सगळं लोकांना माहिती आहे. कोणाच्या बोळीमध्ये कॉन्क्रिटीकरण झालंय आणि कोणाच्या घराकडे रोड झाला आहे हे पत्रकार महोदयांनी एकदा जाऊन बघावं. कोणी अंधारात येऊन कोण टिप्पी मागत होतं आणि कोणाची बदली करून मागत होतं हे बी बघावं. हे असं इलेक्शन आले नंतरची गडबड असती ती फक्त यांच्या याच्यातून दिसते आहे. यांनी किती आम्हाला असा त्रास देण्याचा प्रयत्न केला, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, पण राहुरीची जनता ही तनपुरे साहेबा मागच आहे, प्राजक्तदादा मागच आहे. पुन्हा आम्ही नव्याने सत्ता आल्यानंतर सगळे विकास कामं परत पूर्ण करत आहोत. राहिला स्मार्ट सिटीचा विषय. स्मार्ट सिटीमध्ये आम्ही जे कबूल केलं होतं, गावाला 3 वेस, जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग टँक, गार्डन, स्टेशनचा रोड, कारंजे, हे कोणत्या शहरात हे कामं दिसत नाही का त्यांना? बुद्ध विहारचं काम जाऊन बघावं. हे काम कोणी केलं हे कळव ना. तुम्ही विनाकारण आमच्यावर कामाच्या बाबतीत आरोपच करू नये आणि त्याला जबाबदारी उत्तर द्यायचं आम्ही हे करणारच आहोत. विनाकारण तुम्ही एखाद्याला नगराध्यक्ष डोळे लागले म्हणून फोकस देण्यासाठी आपण अशी व्हिडिओकडे आरोप करू नये असं त्यांना सांगणं आहे. पत्रकार परिषद घेतली व त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, त्याचप्रमाणे माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्यावर जी टीका केली, अत्यंत चुकीची व दिशाभूल अशा असणारी टीका त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. आपल्या सर्व राहुरीकरांना त्या ठिकाणी माहीत आहे की गेल्या 5 वर्षामध्ये राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे मंत्री असताना त्यांना मंत्रिपदाचा कार्यकाळ 2.5 वर्ष मिळाला, पण त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी भरीव असं स्वरूपाचं काम आपल्या राहुरी शहरामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे राहुरी मतदारसंघात तर केलेलंच आहे, पण आपल्या राहुरी शहरासाठी जी मोठी पाणी योजना असेल, भोवरी गटराची मान्यता असेल, हे सर्व म्हणजे मोठे कामं जे मंत्रिपदाच्या काळात जे आवश्यकता असतात ते त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या
राऊरी शहराच्या मध्यभागी जॉगिंग ट्रॅकचं भव्य काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे स्विमिंग पूलचं काम प्रगतीपथावर आहे आणि कित्येक असे रोडचे कामं सर्व आपल्या राऊरी शहराच्या मूळ हद्दीला जर आपण त्या ठिकाणी बघितलं, आपण राऊरी नगरपालिकेच्या 12 नगर परिषद जे आहेत राऊरी नगर जिल्ह्याच्या, तर नगर जिल्ह्याच्या तुम्ही आमच्याबरोबर चला आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये चक्कर मारा, मूळ हद्दीला चक्कर मारा आणि आपल्या राऊरी शहराच्या मूळ हद्दीला चक्कर मारा. खूप असे आपल्या राऊरी नगरपालिकेच्या मूळ हद्दीच्या परिसर त्या ठिकाणी डांबरीकरणाचे कामं तनपुरे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. आपले वराळी वस्ती, राऊरी ते वराळी वस्ती रोड असेल, राऊरी ते नांदूर रोड असेल, त्याचप्रमाणे काळ्या आखाडा रोड असेल. काळ्या आखाडाच्या रोड संदर्भात मला सांगायचं, या ठिकाणी आपले दादा तनपुरे, प्राजक्तदादा तनपुरे मंत्री असताना त्यांनी काळ्या आखाडाच्या कचरा डेपोसाठी अप्रोच रोडसाठी 1 कोटी रुपयांनी दिला. त्या ठिकाणी 3 किलोमीटर रस्ता डांबरीकरण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यांना त्या डांबरीकरणाचा, त्या रस्त्याचा फायदा दळवण्यासाठी झालेला आहे. त्याचप्रमाणे जोगेश्वरी आखाडाचा जाण्यासाठी रस्ता असेल, येवले आखाडाचा असेल, पिंपळाचा मळा असेल, तनपुरे वडे रोड असेल, असे कित्येक रस्ते त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि केवळ प्रसिद्धीसाठी या ठिकाणी विरोधक नगरपालिकेचे इलेक्शन समोर त्या ठिकाणी होत आहेत, त्या निमित्त त्या जाणीवपूर्वक राजकीय टीका त्या ठिकाणी आमच्या नेत्यांवर त्या ठिकाणी करत आहेत, जे की सपशेल चुकीचे आहे. त्याचप्रमाणे गेल्या 3.5 वर्षामध्ये भाजपचं राज्य सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आणि मला विरोधकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही गेल्या 3.5 वर्षामध्ये कोणतं भरीव काम आपल्या राऊरी शहरामध्ये त्या ठिकाणी केलं ते दाखव. आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये तनपुरे साहेबांच्या आमदारकीच्या काळातलं मंत्रिपदाच्या काळाचं काम तुम्हाला त्या ठिकाणी सर्व राऊरी शहरामध्ये फिरून दाखवतो व या ठिकाणी तुम्हाला आव्हानं करतो की तुम्हाला तनपुरे साहेबांचे विकास कामं त्या ठिकाणी दिसत नसले तर तुम्ही एक तारीख आणि वेळ सांगा. त्या ठिकाणी आम्ही आमचे विकास कामं केल्याची यादी त्या ठिकाणी घेऊन येतो व तुम्ही 3.5 वर्षामध्ये जे कामं केले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून, भाजपच्या राज्य सरकारच्या कामातून, त्याची यादी घेऊन या. आपल्या राऊरी शहरवासींना त्या ठिकाणी दिसल कुणी कामं केले आणि कुणी नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी तनपुरे साहेबांवर टीका करणं त्या ठिकाणी योग्य नाही. काल विरोधी नगरसेवकांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही आरोप केले की माजी खासदार तनपुरे साहेब यांच्या काळामध्ये किंवा माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा यांच्या काळात काय विकास झाला त्या संदर्भात मला सांगावंसं वाटतं की जो स्मार्ट सिटीचा विषय त्यांनी मांडला त्या संदर्भात आज जवळजवळ स्मार्ट सिटीचं काम 75% प्रगतीपथावर असून त्या संदर्भात त्यांनी यावं आणि काय कामं चालू आहेत ती समक्ष बघावीत. या स्मार्ट सिटीमध्ये आज स्विमिंग टँक असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, आपल्या प्रवेश करणाऱ्या 3 वेस असतील मोठ्या, पाण्याचे नवीन पाईपलाईनचे काम असेल, अंडरग्राऊंड गटारीचे काम असतील, ही सर्व कामे स्मार्ट सिटीमध्येच झाली. हे त्यांनी विसरू नये असं मी त्यांना आवाहन करतो. आणि ज्यांनी स्मार्ट सिटीबद्दल आरोप केला त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं झाली ती आदरणीय राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या काळातच झाली, हे विसरू नये असं मी त्यांना आवाहन करतो. गेल्या 3 वर्षापासून राहुरी नगर परिषदेवर सध्या प्रशासकाचा राज आहे आणि माझ्या मते गेल्या 1.5 वर्षापासून 1 वर्षाकरता प्रत्येक म्हणजे शहरात जो ठेका असतो, घनकचऱ्याचा असो किंवा शहरात दैनंदिन वसुलीचा ठेका असो, तर त्या वसुलीचा ठेका हा गेल्या मिनिमम 1.5 वर्षापासून एकाच व्यक्तीकडे आहे. मूळ मुद्दा असा आहे की 1 वर्ष 12 महिने झाल्यानंतर ठेका हा बदलला जातो किंवा त्याचं टेंडर केलं जातं. तर ह्याच व्यक्तीला प्रत्येक वेळेस मुदतवाढ का द्यावी हा मला विरोधकांना प्रश्न आहे की तुम्ही जर ठेकेदाराविषयी बोलताय तर त्या ठेकेचं पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याची वसुली कोण करतंय आणि ते चालवतंय कोण. ही छोटीली कामं जर आपल्या विरोधकांना दिसत नसतील तर त्यांचे इतकं आपण म्हणतो ना की त्यांचे इतके दूध खुळे किंवा डोळ्यावर जो चष्मा घातलाय त्यांनी तो एकदा उतरून बघावा.
असं माझं मत आहे. तुमचं तनपुरे साहेबांवर जो आरोप केला आहे तर आपण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जे विरोधी पक्षनेते ज्या बाकावर बसले होते तर त्यांनी किंवा त्यांच्याबरोबर जे बाकीचे सहकारी बोलले त्यांना एवढंच सांगणं आहे की तनपुरे साहेबांची गेली कारकीर्द 25 वर्ष आमदारकी आणि 1.5 वर्ष खासदारकी अशा लोकांचा जर शहराकरता किंवा शहरातील नगर परिषदेच्या कामावर जे काम करणारी जी लोक आहेत जी कर्मचारी आहेत त्यांना जर मार्गदर्शन करण्याचा जर फायदा होत असेल आणि त्यांनी जर मार्गदर्शन करत असतील तर याच्यात वावगं काहीच नाही असं माझं मत वाटतं. किंवा शहरवासियांनी पण असं काही कुणाचं दुःख नाही आहे की त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर काही चुकीचं काम होतं आहे पालिकेत. कामं ही चांगलीच होणार आहेत. त्यामुळं जे आरोप करतात ते फार निरर्थक आहेत. ते बरोबरच आहेत की ज्या नगरसेवकांनी ज्या प्रभागात उभे राहिले तिथं जे निवडून आलेत त्या नगरसेवकांनी त्या प्रभागात गेल्या 5 वर्षात आणि आता प्रशासक आहेत ह्या 3.5 वर्षात किती वेळा चक्कर मारली, किती वेळा तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा किती वेळा त्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. आणि आता त्यांनी मी तर म्हणल आता त्यांनी त्याच प्रभागात पुन्हा एकदा उमेदवारी करावा. आम्ही बाहेरचे उमेदवार देतो आणि त्यांनी निवडून येऊन दाखवा. बाकीचे स्वप्न तर बाकीचे बाजूलाच ठेवू, परंतु आहे त्या प्रभागात निवडून यावा हे आम्ही त्यांना चॅलेंज करतो. कोणतं आहे ना की तनपुरे साहेबांचं जर 40 वर्षाचं कारकीर्द असेल तर त्यांनी बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपण कोणत्या व्यक्तीविषयी काय बोलतोय, काय करतोय. ज्यांनी गेल्या 25 वर्षात आमदारकी असेल किंवा 2 वर्ष खासदारकी उपभोगली असेल अशा लोकांवर बोलताना थोडा विचार केला पाहिजे. प्रकाश भुजडी यांनी जे मत मांडलं त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे की शहरात जी विकास कामं केली आहेत प्राजक्तदादांच्या माध्यमातून झाले असतील, डॉक्टर उषाताई तनपुरे असतील, मार्केट कमिटीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं झाली आहेत किंवा जी विकास कामं शहरात झाली आहेत ती आम्ही दाखवायला विरोधकांना कटिबद्ध आहोत. त्यांनी कधीही यावं, त्यांना आम्ही कधी बरोबर घेऊ आणि त्यांना जी जी शहरात विकास कामं झालेली आहेत किंवा जी सुस्थितीत आहेत, चालू आहेत किंवा जी पुढं करायची आहेत ही सगळ्या कामाचा आलेख आपण त्यांना दाखवू शकतो. असं म्हणजे उगीचच आम्ही बोलतोय आणि त्यात आम्ही काय अशा उणिवा ठेवतोय असं काहीच नाही आहे. त्यांनी यावं. मी प्रकाश भुजडींच्या मताला सहमत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.